अखेर आज मान्सूननं केरळपर्यंत धडक मारली। पुढील 5 दिवस मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस होईल। दुसरीकडे अंदमानात रेंगाळलेला मान्सून आज केरळच्या उंबरठ्यावर आला, तर तिसरीकडे आज दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली। कोल्हापुरातील तापमान 34 अंशांवर असलं तरी हवेतील आर्द्रता वाढल्यानं उकाडा जाणवतोय। अशा परिस्थितीत 15 जून नंतरच महाराष्ट्रात मान्सूनच्या धारा कोसळतील असा अंदाज आहे। दरम्यान वीज अंगावर पडून नरतवडे गावातील एका तरुणाचा आज मृत्यू झाला। ही दुर्घटना भुदरगड तालुक्यात घडली। या वर्षीच्या उकाड्यानं पुन्हा एकदा नवे रेकॉर्ड प्रस्थापित केलेत। महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा अशा जिल्ह्यांमध्ये यंदा तापमान 47 अंशांवर गेलं, तर कोल्हापूरसह सुमारे 23 जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला होता। परिणामी पावसाची आतुरतेनं वाट बघितली जातेय। अल निनोचा परिणाम म्हणून यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचं वेळेवर आगमन होईल असा दावा होता, पण त्याला मान्सूननं चकवा दिला। गेले 10 दिवस मान्सून अंदमान निकोबार बेटांवर रेंगाळला, पण आज मान्सूननं केरळपर्यंत आगेकूच केली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सून यायला अजून किमान 10 दिवस लागतील असा अंदाज आहे, पण आजपासून पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह येणारा हा पाऊस प्रामुख्यानं सायंकाळच्या वेळेत पडेल हा अंदाज बरोबर ठरवत आज कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला। कागल, पन्हाळा तालुक्यात आज दुपारी 3 नंतर मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या। कागल शहर आणि परिसरात गारांसह आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली। सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे कागलच्या आठवडी बाजारावर परिणाम झाला। रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून काही व्यापाऱ्यांचं साहित्य वाहून गेलं। तासाभरातच मुसळधार पावसानं कागल तालुक्याला झोडपून टाकलं, तर पन्हाळा तालुक्यातही काही ठिकाणी आज संध्याकाळी पाऊस झाला। गेल्या 2 दिवसात मुंबई, सातारा आणि कोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पुढील आठवडाभर हा अवकाळी पाऊस धिंगाणा घालेल अशी शक्यता आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन 10 जून नंतरच होईल असा हवामान खात्याचा दावा आहे। दरम्यान भुदरगड तालुक्यात आज वादळी पाऊस झाला। अरळगुंडी परिसरात वीज पडून राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं राहणारा अजित दत्तात्रय चौगले हा युवक जागीच ठार झाला, तर त्याचे 2 मित्र जखमी झालेत। अजित आणि त्याचे मित्र सहलीसाठी आज अरळगुंडी परिसरात आले होते। हे मित्र जेवण बनवत असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि प्रचंड आवाज करत वीज कोसळली। त्यामध्ये अजित चौगलेवर काळानं घाला घातला। या घटनेनंतर नरतवडे गावावर शोककळा पसरली आहे।